नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज हवामानाच्या अंदाजानुसार आपण पाहणार आहोत की कुठल्या भागामध्ये किती पाऊस पडणार आहे आणि काय स्थिती आहे पावसाची. तर चला, आपल्या चॅनलला चालू करण्याच्या पहिलं आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळेल. तर मोसमी पावसाचा जो अंदाज आहे तो अंदाज आपण पाहणार आहोत. तर अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि अंदमान निकोबारमधून जो बाष्पीभवनाचा जो प्रवास आहे, जो मान्सूनचा प्रवास आहे, तो लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने आणि संपूर्ण भारतात लवकरच येणार आहे. त्या अनुषंगाने आपण आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील आजूबाजूच्या राज्यामध्ये कमी ते वादळी वाऱ्याच्या स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे. तर आपण बघू शकता की सॅटेलाईटद्वारे जो अंदाज आपल्याला दर्शविला आहे त्या अनुषंगाने आपण मुंबई, हैदराबाद, बेळगावी आणि बेंगलुरूचा जो भाग आहे आणि वर नागपूरचा जो भाग आहे त्या भागामध्ये ढगांची दाटी झालेली पाहायला मिळत आहे आणि काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर नांदेड, वागलला जो भाग आहे आणि सोलापूर, हैदराबादच्या मधील जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगांची दाटी झालेली पाहायला मिळते आणि सोलापूर, कोल्हापूर, हुबली आणि बल्लारी आणि हैदराबादच्या मधील जो भाग आहे त्या भागाच्या मध्ये जो आपल्याला ढगांची दाटी पाहायला मिळत आहे तिथेही आपल्याला रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बेंगलुरू आणि मंगळुरूच्या मधील जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगांची दाटी आणि मोसमी पाऊस, विजांच्या कडकडाटासह बरसण्याचा अंदाज आपल्याला पाहायला दिसत आहे. तर आपण बघू शकता, अकोल्याचा भाग असेल, जळगावचा भाग असेल, नाशिकचा भाग असेल, तलाईचा भाग असेल, तर आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अहमदनगर, लातूर आणि नांदेडचा जो काही भाग आहे तिथे आपल्याला मोसमी पावसाचा अंदाज हा दिसत आहे. तर ढगांची दाटी ही खूप प्रमाणात तर काही ठिकाणी कमी स्वरूपाची दिसत आहे. तर पुणे, सातारा, अकलूज आणि सोलापूरच्या खालील जो विजापूरचा, सांगलीचा आणि बागलकोटचा जो भाग आहे तिथे काही स्वरूपात आपल्याला ढगांची दाटी आणि कमी स्वरूपाची तर काही ठिकाणी जास्त स्वरूपाची दिसत आहे. तर खाली पणजी, हुबलीचा जो काही भाग आहे तिथेही आपल्याला बघायला मिळत आहे की भरपूर प्रमाणात ढगांची दाटी जी निर्माण झालेली आहे. तर आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर, कलबुर्गी, विजापूर, मालवी हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर त्यामध्ये आपण बघू शकता साताऱ्याचा काही भाग आहे, पुण्याचा काही भाग आहे, अकलूजचा काही भाग आहे, सोलापूरचा पण काही भाग आहे, लातूर आहे, बिदर आहे आणि कलबुर्गा आहे जे आहे ह्या भागामध्ये आपल्याला कमी ते रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यास पाहावयास मिळणार आहे. तर बार्शीचा काही भाग असेल, करमाळा, इंदापूर, पंढरपूरचा काही भाग आहे, तुळजापूरचा पेठचा भाग आहे, लातूर, उदगीर आहे, तर इकडं बिदर आहे, तांडूर आहे, तर सदाशिव पेठ आहे, तर बसव कल्याणच्याही काही आजूबाजूचा भाग आहे तर तिथे मुसळधार ते रिमझिम स्वरूपाचाही पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, जे मोसमी पावसाचे जे वारे वाहत आहे ते अरबी समुद्राकडून मध्य महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने तर काही बेंगलुरूच्या दिशेने पाहावयास मिळत आहे. तर अंदमान निकोबारकडून जे काही येणारे बाष्पीभवनाचे वारे आहे तर तेही आपल्याला पाहावयास मिळणार आहे की महाराष्ट्रातील ह्या 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर
काही स्वरूपात रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस रात्री 8 ते 11च्या दरम्यान आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तर हैदराबाद सोलापूरचा जो भाग आहे तर त्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बलारीचा काही जर भाग पाहायला मिळाला तर आपल्याला बघू शकता आपण. तर मित्रांनो, आपल्याला बघू शकता आपण जळगावचा अकोल्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला नाशिक लगतचा भाग आहे, सोलापूरच्या आसपास जो भाग आहे, हैदराबादचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकता अंदमान निकोबारकडून जे येणारे वारे आहे तेही वारे महाराष्ट्राच्या दिशेने जाताना आपण पाहू शकता आणि अरबी समुद्राकडून जे वाऱ्याची दिशा आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील वरील काही राज्यांमध्ये आणि उत्तर पश्चिम राज्यामध्ये आणि पूर्वीच्या काही भागामध्ये अरबी समुद्राकडून येणारे वारे हे वाहताना आपल्याला दिसत आहे. तर अंदमान निकोबारकडून येणारे वारे हेही महाराष्ट्राच्या दिशेने काही कर्नाटक आणि काही शेजारच्या राज्यांमध्ये येताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर आपण बघू शकता हा जो सर्कल तयार झालेला आहे, हा सर्कल जो आहे त्याच्या दिशेने जातो आहे. तो दिशेचा म्हणजेच महाराष्ट्राचा भाग ह्याच्यात निम्म्याच्या वर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातही मान्सूनच्या स्वरूपाचा पाऊस हा पडण्यास सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशाच नवीन व्हिडिओच्या पाहण्यासाठी आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये आपण कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली व्हिडिओ कसा वाटला हा जरूर लिहित चला. आणि अशाच हवामानाच्या आणि ज्या काही केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना आपल्याला पर्यंत पोचण्याचा आम्ही आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. तर आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहता हा नक्की लिहित चला. तर धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.